महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांची निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे. 5 टप्प्यामध्ये ही निवडणूक झालेली आहे. या निवडणुकीमध्ये कोणताही असा एक लाट असेल असा मुद्दा चर्चेमध्ये नव्हता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी 1-2-3 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा मुद्दा बराच गाजलेला होता आणि त्याचे राजकीय पडसाद उमटतील याची सुद्धा शक्यता वर्तवली जात होती. लोकसभा निवडणुकीमध्ये याचे कितपत पडसाद उमटलेले आहेत हे आता येणाऱ्या 4 जूनला आपल्याला ते पाहायला मिळेलच. पण तत्पूर्वी या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलेले मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील एक अभ्यासक असलेले प्रदीप काशीद सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे. जय शिवराय. आता तुम्ही साधारणतः सर्व मतदारसंघांचा एकूण या निवडणुकीनंतर आढावा घेतलेला आहे. तर तुम्हाला काय दिसलं की या मराठा आंदोलनाचा या सगळ्या निवडणुकीवर कितपत परिणाम झालेला आहे? मराठा आंदोलनाचा निश्चितच परिणाम झालेला आहे. कारण ऑगस्ट 28ला पहिलं उपोषण जरांगे पाटलांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर त्याची जी व्याप्ती वाढत गेली, मराठवाड्यातनं जालना जिल्ह्यातून सुरू झालेलं आंदोलन महाराष्ट्रावर पसरलं आणि ते मुंबईपर्यंत आले. तर त्यावेळेला असं वाटत होतं की बाबा हे याच्यापूर्वी जे 2016-17 मध्ये जी काही आंदोलन झाली त्याच प्रकारचं हे असेल. सरकार आपल्या नेहमीच्या पद्धतीने ते हाताळेल असं एक अंदाज होता. पण ह्याचं जे स्वरूप होतं ते फार वेगळं दिसून आलं. पण निवडणुकामध्ये त्याचा काय कितपत तुम्हाला? निवडणुकीचं असं झालं की निवडणूक जवळ येईपर्यंत ह्यांनी कोणते निर्णय सरकारने केले नव्हते. त्यामुळे ते निवडणूक जवळ येता येता ते थोडंसं सरकारच्या अंगावर आलेलं आहे हे जे वातावरण आहे मराठा आंदोलनाचं. कारण थोडं 2 महिने 3 महिने आधी जर त्यांनी समजा काही निर्णय घेऊन ते थांबवलं असतं किंवा शांत केलं असतं तर काही थोडा परिणाम कमी पण झाला असता. पण शेवटपर्यंत रेंगाळत ठेवल्यामुळे थोडंसं सरकारच्या अंगावर आलेलं आहे. मराठा आंदोलनाचा प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये जेवढा इम्पॅक्ट दिसला किंवा जेवढा परिणाम दिसला महाराष्ट्राच्या उर्वरित विभागांमध्ये, जसं की पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा खानदेश असेल किंवा विदर्भात तितका दिसला नाही. त्यामुळे आपण म्हणताय की मराठा आंदोलनाचा या निवडणुकीवर परिणाम झाला असेल. पण मला वाटते की फक्त मराठवाड्यापुरतं ते सीमित असेल तो परिणाम. कारण पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात किंवा या भागात एवढा इम्पॅक्ट झाला नसेल असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे त्यावर? मला तसं नाही वाटत. कारण ही गेल्या 2014 आणि 19 जर तुम्ही चित्र बघितलं असेल, सत्ताधारी पक्ष सत्तेवर यायच्या आधी त्यांनी जे वातावरण तयार केलं होतं ते त्यांनी धर्माच्या नावावरती मोबिलायझेशन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हिंदुत्व वगैरे. मला वाटतं ही जी निवडणूक आहे ना, ही 2024ची, ही महाराष्ट्रातच नाही देश पातळीवरती ही जातीवर गेलेली आहे. कारण त्याचे परिणाम ह्यासाठी दिसून आले की ज्या वेळेला मराठा आंदोलनामध्ये मराठा तर आपलं आंदोलन करत होता, पण 2014ला जे त्यांनी प्रॉमिस केले होते धनगर आरक्षणासंबंधात, त्या बाबतीत पण सरकार फेल झालेलं होतं. तर त्यामुळे जातीत विभागणी झाली. आणि जर तुम्ही ज्या पद्धतीने बोलता की मराठवाडा, मला वाटत नाही. कारण त्यांनी मराठवाडा सोडून सुद्धा इतर विभागामध्ये जेव्हा ते फिरले तर त्यांना तसाच प्रतिसाद होता. म्हणजे उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पण पहिल्या नंबरवरती मराठवाडा, दुसऱ्या नंबरवरती पश्चिम महाराष्ट्र, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र एक समजा की 50-60% असेल आणि विदर्भात जरासा मग म्हणजे 10-20% वगैरे असेल. कारण तिथला मराठा सगळा कुणबी झालेला आहे. त्यामुळे त्यांची इन्व्हॉल्वमेंट इतकी नाही आहे. पण तरी पण सुद्धा ते थोडेफार एक मराठ्यांच्या मागे राहायचं उभं, त्याचा तो एक सुप्त त्यांची एक थोडंसं भावनिक नातं आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांनी सरकार विरोधामध्ये भूमिका घेतलेली असणार आहे. छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे, त्यांनी खरं तर जरांगे पाटलांच्या भूमिकेच्या एकदम विपरीत भूमिका आपली जाहीर केली की जातीच्या नावाने, म्हणजे मराठा आंदोलनाच्या नावाने किंवा मराठा जातीच्या नावाने मते मागणे किंवा मराठा नावाने विरोध करणे एखाद्याला, हे खरं तर हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसणारं नाही आणि अशा पद्धतीने ते व्हायला नाही पाहिजे असं त्यांची भूमिका त्यांनी मांडली. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे त्यांचं म्हणणं चुकीचं आहे का बरोबर आहे? त्यांनी भूमिका अशी का मांडली मला पण समजत नाही. कारण त्यांनी स्वतः
स्वराज या नावाने समाजाच्याच नावाने पक्ष संघटना काढली आणि नंतर त्यांनी असं सांगितलं की जर वेळ पडली तर निवडणुकीमध्ये मी ही संघटना सुद्धा उतरवेन. म्हणजे ती सामाजिक संघटना म्हणून जातीय संघटना होती. मग त्यावेळेला ते मला त्यांचा विरोधाभासी बोलणं वाटतं. मग नंतर छत्रपती शाहू महाराजांना ज्या वेळेला आता तिकीट जाहीर झाली त्यानंतर मग मे बी त्यांचं मत बदललं असण्याची शक्यता असं मला वाटतं. कारण आधी ते स्वतःच संघटना काढतात आणि बोलतात वेळ पडल्यावर मी याचं राजकीय रूपांतर करेन, राजकारणात उतरेन, निवडणूक सुद्धा लढवेन. आणि मग ज्या वेळेला ते त्यांच्या वडिलांना तिकीट मिळते त्यावेळेला मग ते बोलतात की जातीय मला हा विरोधाभास वाटतो, मला पटत नाही. नाही, पण आता जर आपण बघितलं शिवसंग्राम पक्षाची स्थापना झालेली होती जी मराठा समाजाच्याच बेसवर होती. त्याच्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना महादेव जानकरांनी केली, ती पण एका जातीच्या बेसवर होती. हे जातीच्या आधारावर जे राजकीय पक्ष उभा राहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांना आत्तापर्यंत आपल्याला राजकीय पातळीवर फार मोठं यश मिळताना दिसलेलं नाही आहे. तुमचा अनुभव काय सांगतो यामध्ये? नाही, ह्याच्या पुढे पण मिळणार नाही कधीच. कारण ह्याच्या आधी म्हणजे आता 2016-17 असेल किंवा त्याआधी पण मराठा समाजाच्या नावाने, जातीच्या नावाने कित्येक वेळा पण समजा पक्ष स्थापन झाले, त्यांनी निवडणुका लढवल्या, एकालाही कोणाला यश मिळालं नाही आणि भविष्यात सुद्धा मिळणार नाही. का की राजकारणामध्ये येताना तुम्हाला सर्वसमावेशक राहावं लागतं, तुम्हाला सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला राजकारणामध्ये यश मिळणार नाही. तुम्ही जर कधी कुठे मराठवाडा पण असू द्या जिथे 70% 80% मराठा समाजच असतो, म्हणजे गावागावात तुम्ही गेलं तर तुम्हाला तोच दिसणार, पण तरी सुद्धा यश मिळत नाही. कारण कुठेतरी 12 जर तुमचे 10-20% गावामध्ये असतात मग तिथून तुम्हाला तो विरोध होतो. तर ते राजकारणामध्ये हे न चालण्यासारखंच आहे. म्हणजे तुम्ही आता खरं तर विपरीत भूमिका मांडली की जातीच्या नावावर पक्ष, राजकीय पक्ष यशस्वी होत नाहीत असं तुम्ही म्हटलं, आणि दुसरीकडे म्हणताय तुम्ही की जातीय ध्रुवीकरण झालं असेल या मराठा समाजाचं या लोकसभेच्या निवडणुकीत. म्हणजे नक्की तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? त्याचं कारण असं आहे की जातीय ध्रुवीकरण झालं असेल हे मी इतक्या शाश्वतीने यासाठी बोलू शकतो, ही आताची निवडणुकीसंबंधी मी बोलतोय. याआधी असं कधी झालं नव्हतं. ह्या वेळेला व्हायचं कारण असं आहे की हे जे ऑगस्ट ते आता मार्च, एप्रिल, मे हा जो काळ गेलाय ना, ह्या काळामध्ये जे मराठा आंदोलन म्हणजे जरांगे यांचं मी बोलतोय कारण ते एकटेच मैदानात आहेत आणि त्यांच्या पाठीमागे संपूर्ण समाज आहे. तर ते आंदोलन हाताळण्यामध्ये कुठेतरी हे आताचं जे सरकार आहे ते अयशस्वी झालं आणि ज्या पद्धतीने तिथे ज्या कारवाया झाल्या ना त्या थोड्याशा समाजाला त्याचा त्रास झाला. आणि मराठा समाजानं मेन भावनिक खूप आहे. महत्वाचं म्हणजे कारण तुम्हाला सांगतो, ह्या आधी तो हिंदू मध्ये मोबिलाइज झाला, कॉन्सोलिडेट झाला, त्यांचा भगवा झेंडा घेऊन फिरला आणि मग त्याच्या पूर्णपणे समर्थन केलं. पण ज्या वेळेला स्वतःच्या जातीसाठी एखादा नेता उतरतो किंवा आंदोलन करतो किंवा समाजाला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतो, मग ते चिरण्यासाठी जे जे काही प्रयोग करता येतात ते केले. त्याचा परिणाम सामान्य ज्यांचा काही संबंध नव्हता त्यांना झाला. म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही सगळ्या बातम्या रोज बघत असता, जो तिथे जे लाठीचार्ज झाला ना त्या महिलांवरती, लहान मुलांवरती, तर तो एक राग मनामध्ये बसला. आणि मी जसं आधी तुम्हाला बोललो की समाज भावनिक आहे, तर तो कधी तुम्हाला जर दिलं तर तो असा फार सगळं काढून देईल आणि जर समजा एखाद्या वेळेला कोणता जर राग मनात ठेवला तर तो तुमचा बदला पण घेऊ शकतो. कारण जरांगेंच्या स्टेटमेंट्स हे 2-3 महिन्यामध्ये जे आहेत ना ते असे डायरेक्ट काही नसतील तर इनडायरेक्ट बिटवीन द लाईन ज्यांना समजणार ते समजतात. कारण त्यांनी सांगितलं ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्या सर्वांना पाडा, ज्यांनी मराठा आंदोलन विरोधात भूमिका केली त्याच्या विरोधात मतदान करा. याचा अर्थ काय होतो की आपण जे कोणाकडे मागत होतो, सरकारकडे मागत होतो. मग ते सरकार जर त्याच्यामध्ये अयशस्वी झालं, हाताळण्यात अयशस्वी झालं, त्याच्यामुळे समाजाला त्रास झाला, तर मग आता त्याचा राग कुठे काढायचा, काय त्याच्याबद्दल करायचं? त्यांच्यावरती आता 6 ते 7 गुन्हे ज्याच्याची जे ते हजरही नव्हते असे त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत. मग मध्ये त्यांच्याकडे कोणीतरी फिडिंग केली की तुम्हाला इलेक्शनच्या निवडणुकीच्या मध्ये तडीपार सुद्धा करण्यात येईल, तर तुम्ही जरा सांभाळून राहा. तर त्यांनी स्वतः हे बोलून दाखवलं. या अशा गोष्टी जेव्हा होत असतात म्हणजे एखाद्याला घाबरवायचं, आता आंदोलन तर करण्याचा अधिकार आहे तुम्हाला, कोणी करू शकतो,
तर त्यावेळेला ज्या वेळेला तुमची तुमची हिंसक भूमिका नाही आहे त्यावेळेला तुम्ही त्याचं उत्तर हिंसेने कसं दिलं, तर तो राग मनात आहे ना. म्हणून मी ते बोललो की ह्या वेळेचा जो इफेक्ट आहे ना तो त्या आंदोलनामुळे सरकारच्या विरोधात गेलेला आहे. मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये त्याचा परिणाम थोडा कमी आहे आणि शहरी भागाचा काही संबंध नाही. कारण शहरी भागामध्ये हा जात फॅक्टर एवढा काम करत नाही. तिथे थोडंसं धार्मिक याच्यावरतीच मतदान होतं. पण ह्या ठिकाणी जे आम्ही बघितलंय, मी तुम्हाला सांगतो की हे आपलं एक नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान आम्ही संभाजीनगरला गेलो होतो. जरांगे ऍडमिट होते. आमचे संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब पण माझ्याबरोबर होते. आम्ही एकत्र त्यांना भेटलो. त्यावेळेला आहे ना, म्हणजे तुम्ही संघटना राजकीय व्यक्तींशी त्यांचा काही संबंध नाही. एक साधारण लोक असतात ना ज्यांचा कोणत्याही याच्याशी काही संबंध नसतो किंवा जे धंदेवाले असतात की नाही ना बाबा आपण, आणि किंवा ते दाखवत नसतील कोणाबरोबर आहे, आम्हाला आमचं काम करायचं धंदा, ते त्यांनी ओपनली सांगितलं की, आणि हे बघा कधी पण मतदान होताना ना तुम्ही हे जे प्रचार ऍडव्हर्टाइजमेंट हे महिन्यात 2 महिन्यात कधी मतं तयार होत नसतात आणि किंवा बदलत पण नसतात. ह्याला खूप पार्श्वभूमी मोठी असते. म्हणजे 6 महिने 4 महिने 8 महिन्यामध्ये जे काय तो मन तयार झालं असेल ना त्याला तुम्ही सहजासहजी नाही बदलू शकत. त्यावेळेला लोक बोलत होते की नाही ह्या वेळेला तर आम्ही भाजप विरोधातच मतदान करणार. हे लोकांनी बोलून दाखवलेलं आहे. म्हणजे माझा प्रत्यक्ष अनुभव सांगतो. छत्रपती संभाजीनगरमधील एक लोकसभेचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी खरं तर जरांगेविषयी काही वक्तव्य केलंय की जरांगे काय देव लागून गेले का वगैरे वगैरे असं संदर्भातलं. खरं तर जरांगे पाटलांची मराठी समाजाची एक चांगली प्रतिमा तयार झालेली आहे मागील काही आंदोलन. त्यांनी एकदम निस्वार्थीपणे निपक्षपातीपणे समाजासाठी आंदोलन करतात. पण हर्षवर्धन जाधवांचं बोलणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? मला चुकीचं वाटतं. कारण याआधी जेव्हा लोकसभेची निवडणूक लढवायची किंवा नाही लढवायची त्यासाठी त्यांनी एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत त्यांनी महाराष्ट्रभरातून डाटा गोळा करायला सांगितला की बाबा समाजाचे प्रतिनिधी जर कुठे उभे राहिले तर त्याला काय प्रतिसाद मिळू शकतो. तर त्या बैठकीला ते पण गेले होते. तर त्यावेळेला जरांगेने सांगितलं की डाटा निगेटिव्ह आलेला आहे, लोकसभेसाठी काही आपण तयार नाही आहोत आणि आपण फक्त समाजाच्या नावाने निवडणुकीमध्ये यश पण मिळवू शकणार नाही, तर आपण सध्या थांबलेलं बरं. त्या मिटिंगला ते पण बसलेले होते जेव्हा हा निर्णय त्यांनी सांगितला. आणि त्यांनी ते हे पण बोलले की मी कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या व्यक्तीला समर्थन नाही करणार आणि कोणाचा विरोध पण नाही करणार. कोणाला मतदान करा किंवा नका करा असं पण नाही सांगणार. पण नंतर बऱ्याचशा गोष्टी त्यांनी अशा सांगितल्या की बाबा ज्या सरकारच्या विरोधात आहेत अशा भूमिका पण त्यांनी मांडलेल्या आहेत. पण हर्षवर्धन जाधव जेव्हा त्या बैठकीतून संभाजीनगरला आले आणि त्यांनी पुन्हा मीडियाला तिथे स्टेटमेंट दिलं की मी अपक्ष निवडणूक लढवणार, तर तो निर्णय त्यांचा होता. या आधी पण ते लढवले होते. त्यांनी निवडणूक लढवल्यामुळे तिथले दोन्ही जे मेन पक्षाचे महत्वाच्या पक्षाचे नेते ते पडले आणि तिथे MIMचा पहिला खासदार महाराष्ट्रातला निवडून आला 5,000च्या मतांनी फक्त. तर हे काम त्या माणसाने याआधी केलेलं आहे. आता जर ते जरांगेंना विरोध करतात बोलतात, त्यांनी का त्याच्या आधी त्यांचं बोलणं काय होतं की जरांगेंनी मला समर्थन का नाही दिलं. आता याआधी पण तो निवडणूक लढवले, ते जिंकू नाही शकले. त्यांना माहिती आता पण नाही जिंकणार. मत विभागणीचा त्यांनी कार्यक्रम केला, ह्या वेळेला पण तेच झालेलं आहे. आणि त्यांना पण हे कळून चुकलेलं की आता पण मी जिंकत नाही. तर आता कोणावर तरी एक ब्लेम गेम असतो राजकारणामध्ये की बघा हरलो तर मी तुमच्यामुळे, ह्याच्यामुळे त्याच्यामुळे. तर स्वतःला तो माणूस कधी दोष देत नाही. तर त्यांनी काय जरांगेला विचारून उमेदवारी भरली होती का की जरांगेच्या त्यांनी परवानगी घेतली होती की बाबा मी भरतोय, मला तुम्ही समर्थन द्या तर मग मी उभा राहतो. मग त्यानंतर त्यांचं असं बोलणं मला चुकीचं वाटतं. जरांगे पाटलांनी जी काही भूमिका मांडली, सरकारनं त्यांना बऱ्याच वेळा की त्यांचं एक मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यांना जी काही आश्वासनं दिली ती कायद्याच्या आधारावर टिकलं पाहिजे आरक्षण, अशा स्वरूपाची सरकारनं भूमिका घेतली. त्याच्यानंतर राज्य सरकारनं कोर्टामध्ये पण आपली भूमिका मांडली. पण 2 वेळा असं झालं की सुप्रीम कोर्टाच्या पातळीवरच हे आरक्षणाचा मुद्दा हा टिकून नाही राहिला. सरकारनं आता जी काही बाजू मांडायची ती मांडलेली आहे. जरांगे पाटील हे कुठंतरी कायद्याच्या पातळीवर आपली भूमिका मांडायला कमी पडल्याचं दिसून आलं या सगळ्या याच्यामध्ये. आणि त्यांच्या मागे समाज होता, समाजाचं मोठं पाठबळ होतं. त्यामुळं ते प्रत्येक वेळेला ते आपल्या स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहिले. तुम्ही ह्या आरक्षणाचा इतकी वर्ष अभ्यास करत आहात,
तुम्हाला काय वाटतंय की हे कायद्याच्या पातळीवर, केंद्र सरकारच्या पातळीवर हे आरक्षण कायमस्वरूपी टिकेल असं मिळण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? असं आहे की आता शेवटचं त्यांचं जानेवारीमध्ये ते जे वाशीपर्यंत पोहोचले होते त्यावेळेला तिथे मुंबईला यायचा त्यांचा दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता आझाद मैदानात. पण त्याच्या आधीच मुख्यमंत्री तिथे पोहोचले. त्यांनी बरेचसे त्यांना म्हणजे हे काही गोष्टी अशा सांगितल्या की बाबा 2 दिवस नाही, 4 दिवस नाही, 8 दिवस, महिनाभर, 2 महिने तुम्ही थोडासा संयम पाळा आणि मी सगळ्याच गोष्टी तुमच्या मान्य करतो. मग ते जे कुणबी दाखल्याबद्दल, सगळे सोयऱ्यांबद्दल ते जे भूमिका मांडत होते सतत जरांगे पाटील, त्या संबंधात त्यांनी सांगितले की हे असं डायरेक्टली आम्हाला त्याचा आदेश काढता येणार नाही, त्याच्यावर हरकती मागवाव्या लागतील. मग त्याच्यानंतर त्याच्यावर निर्णय घ्यावा लागेल, कारण उद्या जे काही निर्णय घेणार आणि आदेश काढणार तर ते कायदेशीर पातळीवर टिकले सुद्धा पाहिजेत. तर असं बोलून त्यांनी ते त्यावेळेला तिथे ते संपवायचं का केलं. आता काय होतं की काय वेळेला आज मुख्यमंत्री राज्याचा प्रमुख आहे, एखादी गोष्ट येऊन तो सांगतोय समोर आणि की बाबा मी ह्या पद्धतीने करतो, तुमचं सगळे जे काही प्रश्न मिटून जातील, तर ते थोडासा माणूस काही वेळेला विश्वास पण ठेवतो. आता हे जे तुम्ही गोष्टी सांगितल्या जरांगे पाटलांसंदर्भात की निस्वार्थी आहे, ते हे सगळं तंतोतंत खरं आहे आणि त्यांच्याबद्दल आजपर्यंत कोणतेही निगेटिव्ह जे काही चर्चा कुठेच अशा ऐकायला मिळालेल्या नाही. त्यामुळे आज सरकार त्यांनी 6-8 महिने वेटीस धरून ठेवलं आणि सरकारने त्यांच्या विरोधात पण बरेच म्हणजे अटेम्प्ट केले, ते पण सगळे फेल झाले की त्यांना कुठेतरी 2-3 माणसं कुठून पकडून आणली, त्यांच्या विरोधात काहीतरी बोलायला लावलं, पण ते पण सुद्धा काही जास्त चाललं नाही. समाज अजूनही जरांगे पाटलांसोबत राहिला. आता तुम्ही बोलतात की काय करायला पाहिजे. ऍक्च्युली हे आता जे काही महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतला ना, हा सुद्धा माहिती आहे सगळ्यांना, समाजाला सुद्धा, की हा कुठेही कोर्टात टिकणार नाही आहे, हे आरक्षण सुद्धा टिकणार नाही. का, ह्या आधी 2 वेळा धोका खाल्लेला आहे. एक 2014 काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी असताना आणि नंतर फडणवीस मुख्यमंत्री असताना 2 वेळा अशा पद्धतीचं आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि दोन्ही वेळेला कोर्टामध्ये रद्दबातल झालेलं आहे. हे पण जे आहे समाजाला सुद्धा माहिती आहे की हे पण टिकणार नाही. याच्यासाठी एकच उपाय होता की तुम्हाला केंद्रीय स्तरावरती त्याच्यामध्ये रूल 9 मध्ये समाविष्ट करून किंवा तिची 50% कॅप काढून, समजा तुम्हाला कोणत्याच आरक्षणाला धक्का लावायचा नाही असं सतत जे बोलतात की आम्हाला कोणत्या आरक्षणाला धक्का न लावता द्यायचा, हा जो ही जी मेक आहे ना, हीच चुकीची आहे खरी. कोणत्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षणच देता येणार नाही. तुम्हाला एक तो ओबीसी मध्ये मराठ्यांना समाविष्ट करावा लागेल. त्याचा जो रस्ता आहे तो फक्त केंद्रात आहे, तो तुम्हाला रूल 9 मध्ये समाविष्ट करावा लागेल. त्याच्यासाठी वेगळं तुम्हाला बिल आणावं लागेल आणि ह्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट करावं लागेल. मग तो त्यांच्यामध्ये गदा येते की मग तुम्ही 50%वर वाढवून देता, तो केंद्राचा निर्णय आहे. त्यांनी 60 करा, 70 करा आणि यांना अकोमोडेट करा किंवा जे आहे त्याच्यामध्येच ओबीसी मध्ये मराठ्यांना त्याच्यामध्ये स्थान द्या, हा केंद्राचाच आहे. पण ह्याचा जो रस्ता आहे ना, तो केंद्रातूनच निघणार आहे आणि आरक्षण जर मिळालं तर तिथूनच मिळू शकतं. पण अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला मी जोडून सांगतो, सामाजिक राजकीय म्हणजे मी सगळ्या या क्षेत्रामध्ये वावरतो म्हणून त्यामुळे तुम्हाला सांगतो की आतापर्यंत कधीच नाही एवढ्या महाराष्ट्रामध्ये 30 सभा पंतप्रधानांनी घेतल्या असतील. मग त्याच्यामध्ये आपण जसे आता चर्चा झाली साहेबांबरोबर, मलबे साहेबांबरोबर, की बाबा उत्तर महाराष्ट्र रिजन वाईज आपण बोललो, विदर्भ, तर मी म्हणतो मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण आले ना, तर त्यांनी कुठेही आरक्षणासंबंधी काही चर्चा नाही केली, काहीच त्यांनी प्रॉमिस नाही केलं, काहीच बोलले नाही. आता तो पण एक जो इफेक्ट आहे ना, त्याचा परिणाम हा समाजावरती झालेला आहे की बाबा यांच्या हातात आहे, हे ठरवलं तर हे देऊ शकतात, पण ह्यांनी ते पण सुद्धा काम केलेलं नाही. तर मला तर असं वाटतं की आता ही तर निवडणूक संपली आणि ह्याचे रिझल्ट तसेही यांच्यासाठी म्हणजे धक्कादायक राहणार, पण ह्यापेक्षा जास्त धक्का विधानसभेला लागू शकतो. नाही, पण हे तुम्ही जसं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शब्द दिला नाही असं जसं म्हटलं तुम्ही, तसं उद्या सत्तांतर झालं राज्यामध्ये, केंद्रामध्ये सर सत्तांतर झालं तर काँग्रेस किंवा ते विरोधी आघाडीची सत्ता येईल.
त्यांनी तर कुठं या निवडणुकीमध्ये तुम्हाला प्रॉमिस केलं की आम्ही त्याच्यावर कुठल्याच पक्षानं भाष्य केलेलं नाहीये की जर आमची सत्ता आली तर आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, अशा स्वरूपाचं कुठलंही स्टेटमेंट विरोधकांनी सुद्धा केलेलं नव्हतं. म्हणजे याचा अर्थ असा होतो का या आंदोलनाचा वापर हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात झालेला आहे असं वाटतं का तुम्हाला? नाही, मी तुम्हाला थोडं करेक्ट करतो. तुम्ही काँग्रेसचा जाहीरनामा वाचला असेल ना, तर त्यात त्यांनी आणि राहुल गांधींनी तोंडी पण सांगितलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. आता मी काय कोणत्या बाजूने हे बोलतोय असं नाही, पण काय असतं की तुम्हाला दगडापेक्षा वीट मऊ असा पण एक गोष्टी असतं की बा 10 वर्ष यांना बघितलं, मग एखाद्या वेळेला बघायला काय हरकत आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की आम्ही 52% 50% पर्यंत जे आरक्षण गेले त्याची आम्ही मर्यादा काढून टाकू, हे त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे आणि बोलताना भाषणात पण बोललेलं आहे. तर आता ते त्यांनी एक आशा तशी निर्माण केलेली आहे. म्हणजे ते करतीलच किंवा नाही करतील आता काही सांगू शकत नाही. ते पहिले ते सुरुवात इथून होते की ते सत्तेवर येतात की नाही ते. आता ते 4 जून नंतर कळणार. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर आलेत तर जे ते गोष्टी बोलले आहेत ना की बाबा आम्ही ही जी कॅब जी आहे 50 भावांची मर्यादा ही काढून टाकू आणि जे आरक्षणासाठी जे प्रतीक्षेत आहेत आणि ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही त्याच्यामध्ये सामावून घेऊ. तर मग ते बघावं लागेल की ते करतात की नाही. आता खरं तर महाराष्ट्र म्हणजे आपण संतांची भूमी म्हणतो. महाराष्ट्रानं अनेक समाज सुधारक दिलेले आहेत जे देशाच्या पातळीवर त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे असं एक पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे आपल्याकडे. पण म्हणजे आता हे जे मराठा आंदोलन असेल, पाठीमागे झालेलं धनगर आंदोलन असेल, आणखी मुस्लिम समाजाचं झालेलं आंदोलन असेल आणि हे जे निवडणुकांच्या राजकारणामध्ये हे जे काही आंदोलनं जे येतात ते कुठंतरी दबावाचा एक प्रकार असतो असं एकूण दिसून येतं. तर खरं तर हे निवडणुकाच्या राजकारणामध्ये अशा पद्धतीचं एक म्हणजे एवढं प्रगत राज्य असताना सुद्धा अशा पद्धतीचं हे करणं, ध्रुवीकरण करणं हे समाजासाठी कितपत योग्य आहे असं वाटतं तुम्हाला? आता तुम्ही बोलता की जातीच्या नावाने राजकारणासाठी ध्रुवीकरण होतं. मग मी तुम्हाला मगाशी ते थोडीशी पार्श्वभूमी सांगितली की 2014 आणि 19ला काय झालं. धर्माच्या नावाने ध्रुवीकरण केलं ना भाजपने. प्रत्येक 16 राज्यात सत्तेवर आले, केंद्रामध्ये 10 वर्ष सत्तेवर आले. कशामुळे आले? मग हे आज ही परिस्थिती का आली? जर तुम्ही जर म्हणत असाल की जरा धर्माच्या नावाने जर आम्ही सगळ्यांनी हे केलेलं आहे, मग इथे तुम्ही जे काही लोकांना आश्वासनं देऊन ठेवली, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, आदिवासी समाज असेल, तर ती तुम्ही पाळू नाही शकले आणि त्यांना तुम्ही समाधान त्यांचं करू नाही शकले. त्यामुळे मग ही विभागणी झाली. आणि जो त्यांचा जो हिंदुत्वाचा जो एजेंडा आहे, जो आता ऊसाच्या गुऱ्हाळात आपण जातो आणि रस निघाल्यानंतर कसा चौथा झालाय, तसा चौथा झालाय असं मला वाटतं. कारण 10 वर्ष तुम्ही जर तोच अजेंडा चालवला तर तुम्ही विचार करला की मी अजून 20 वर्ष तो चालवेन तर नाही चालणार. कुठेतरी बेरोजगारीवर, आरक्षणावर, तुमच्या आर्थिक जे हे मंदी आहे त्याच्यावर, महागाईवर येणार ना. कोणतरी तर विचारणार ना, कोणता तरी जो घटक आहे तो हे प्रश्न विचारणार ना. आता मराठवाडा आणि तुमच्या विदर्भामध्ये आज परिस्थिती काय आहे? दुष्काळ ही परिस्थिती आहे. तिथे 3 दिवसाला 4 दिवसाला टँकर आहे, पाणी तर नाहीच आहे धरणांची. तर मग अशी परिस्थिती असताना त्यावेळेला त्यांना जी आशा तयार होते किंवा इतरांकडनं जे ऐकतात किंवा आरक्षण मिळालं तर आमचं शिक्षण मोफत होऊन जाईल मूल झाल्यानंतर, आणि शिक्षण झालं तर नोकरी मिळून जाईल. कोणीतरी अशा भाबड्या असेच असतो. तसं बघायला गेलं तर 10 वर्षात केंद्र सरकारचा जो उपक्रम राहिलेला आहे तो खाजगीकरणाकडे जास्त गेलेला आहे. म्हणजे त्यांनी सरकारी नोकऱ्या ठेवायच्याच नाही, जेणेकरून आरक्षणाचं जे बोजा तो सरकारवर येणार नाही, हा प्रयत्न चालवलेला आहे. कारण त्यांना असं वाटतं की बा हे आमच्यासाठी हे लायबिलिटी आहे की कशासाठी, हे सरकारचं काम नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांना ते कमी करायचं आहे म्हणून ते आरक्षणासाठी इथे एवढं म्हणजे जास्त उत्साही दिसले नाही किंवा त्याबद्दल काही बोलले नाही. तर ध्रुवीकरण जर धर्मावर होऊ शकतं तर जातीवर का नाही व्हायला पाहिजे? काहीतरी असा पण वेळ येणार आहे. कारण 10 वर्ष तुम्ही धनगरांना टांगवून ठेवलंय आणि सुप्रीम कोर्टाने म्हणजे हायकोर्टाने 10 याचिका होत्या धनगर आरक्षणाच्या, 10 याचिका, त्या 10च्या 10 याचिका रद्दबदल करून टाकल्या की आरक्षण होणार नाही, देता येणार नाही ज्या पद्धतीने ते मागतायत. एसटी मध्ये जे मागतायत, आता ओबीसीत आहे
तर तो जर परिणाम तुम्हाला त्याचा जे विरोधात जो परिणाम आहे तो भोगावता लागणार आहे, कारण तुम्ही आश्वासनं खूप दिलेली आहेत, मराठ्यांना पण दिली होती. आता कोलकाता हायकोर्टानं 2 दिवसापूर्वीच निर्णय दिला आहे की एकूण पश्चिम बंगालमधले 37 जाती समूह आहेत की त्यांचं जे ओबीसी आरक्षण आहे ते कोर्टानं रद्द केलंय. आता ते कोणत्या बेसवर रद्द केलेलं आहे त्याचा अजूनपर्यंत त्याचा खुलासा नाही झालेला. पण कोर्टाच्या पातळीवर आपण फक्त महाराष्ट्रामध्येच आपल्याला हा अनुभव आला अशातला भाग नाही आहे की हा मध्य प्रदेशमध्येही मध्यंतरी हाच निर्णय अशा स्वरूपाचा झाला होता. त्याच्यानंतर आता आपण पश्चिम बंगालचं बघतोय. तर हे अशा पद्धतीचं जर न्यायालयीन लढाईमध्ये जर वारंवार जर आपल्याला अपयश मिळत गेलं तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची म्हणजे ठोसपणानं जी आपल्याला सरकारकडं ती मागणी मंजूर करून घ्यायची आहे, तर काय नेमकं केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आता त्याआधी थोडंसं या मुद्द्याला जोडून एक तुम्हाला माझ्या डोक्यात एक माहिती अजून आहे ती मी सांगतो. मलबे साहेबांनी मगाशी एक प्रश्न विचारला होता, त्याच्याशी संबंधित आहे की हे जे आता तुम्ही कोर्टाचं बोलले होते ना, तर तुम्हाला आठवत असेल 2.5 वर्षापूर्वी ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द केलेलं आहे कोर्टाने, आठवत आहे? तर ते ज्या वेळेला हे आता महाराष्ट्रातलं 2 वर्षापूर्वी सरकार पाडून हे पुन्हा आले ना सत्तेवर, त्यावेळेला त्याच दिवशी संध्याकाळी फडणवीसांनी एक मीटिंग घेतली भाजप कार्यालयाच्या बाहेर, आणि त्याच्यात एक प्रॉमिस केलं होतं की हे जे ओबीसीचं आरक्षण राजकीय आरक्षण रद्द झालंय ना ते मी मिळवून देणार, लगेचच्या लगेच कोर्टातनं आणणार, आणि जर नाही आणू शकलो तर मी राजकीय संन्यास घेईन. आजपर्यंत त्याचा निर्णय झालेला नाही, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांनी त्याचं कारण देऊन थांबवलेले आहेत. ऍक्च्युली त्याचं कारण वेगळं आहे राजकीय, तसं बघायला गेलं तर. कारण ते हे जे इथे जे काही झालं राजकारण महाराष्ट्रामध्ये, त्याचे परिणाम भोगावे लागू नये म्हणून ती लिटमस टेस्ट करायची नाही आणि डायरेक्ट लोकसभेवरती जायचं, नंतर बघता येईल काय करायचं. पण आजपर्यंत ते पण ते आणून देऊ शकलेले नाहीयेत. ओबीसीचं राजकीय आरक्षण नाहीये. आता जो तुम्ही प्रश्न विचारला कलकत्त्याचा, तो हेच आहे की ज्या वेळेला तुम्ही आरक्षणाची मर्यादा पुढे जाऊन कोणते आरक्षण देता, आता तो निर्णय स्थानिक राज्य सरकारने घेतलेला. ममता बॅनर्जी त्यावेळेला मुख्यमंत्री झाल्या आणि त्यांनी तो निर्णय घेतला. मग ठीक आहे, तुम्ही ते आता बोलू शकता किंवा काहीतरी त्या जातींना जवळ करण्यासाठी, मग त्याच्यामध्ये मुसलमान पण आहेत, त्यांना पण दिलं होतं. मग त्यासाठी त्यांनी तो निर्णय घेतला असेल, मग त्याच्यासाठी त्या आज 14 वर्ष त्यांनी जे सत्ता त्या याच्यावरती भोगली असेल, ठीक आहे. आता कोर्टाने रद्द केलं, मग त्यावेळेला आता हायकोर्टाने रद्द केलेले, आता ते सुप्रीम कोर्टात जाणार. आपलं मराठ्यांचं या राज्यातलं आरक्षण 2 वेळा हायकोर्टाने रद्द केलेलं आहे, आणि आता ते सुप्रीम कोर्टाने सुद्धा रद्द केलं, म्हणजे ते विषय संपला. आता हे जे तिसरी वेळ जे दिलंय ते आता हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे. त्याचं आता इलेक्शनमुळे ते थांबलं असेल तर ते येणार, ते पण टिकणार नाही. मी आता तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीने ते दिले गेले ना ते टिकणार नाही कायद्याच्या चौकटीत. कारण ते तुम्ही मर्यादा ओलांडली दिली आहे, त्या राज्य सरकारला अधिकार नसताना त्यांनी ते केलेलं आहे. जसं तिकडे झालं कलकत्त्यात, तसं महाराष्ट्रात पण होणार. त्यामुळे पुन्हा ते सुप्रीम कोर्टकडे जाणार. तर त्याच्यासाठी हे जे ज्या पद्धतीने हे लोक जे आरक्षण देत आहेत ना, त्याचा जो मार्ग आहे तो केंद्रातच आहे. तिथूनच ते जर दिलं गेलं तर त्याला तुमच्या कायद्याच्या चौकटीत देऊन तर सुप्रीम कोर्टामध्ये त्याला चॅलेंज नाही आहे, आणि दुसरं तिथून ते रद्द सुद्धा होणार नाही. कारण ते तुम्ही सभागृहाच्या दोन्ही मंजुरी घेऊन दिल्यानंतर जो कायदा बनवता त्या कायद्याला चॅलेंज नाही होत, आणि झालं तरी ते विरोधात जात नाही. कारण त्याला सभागृहाची मंजुरी असते, म्हणजे तुमच्या जनतेचे जे काही रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी सगळ्यांनी ते मान्य केलेलं असतं. त्यामुळे सहसा ते विरोधात त्याचे निर्णय जात नाहीत. पण राज्यस्तरावर जे काही निर्णय झालेला ते कोणते आता दुसऱ्या राज्यांनी पण दिले असतील ना, ते पुढे भविष्यात कधी कुठे टिकणार नाही. कारण ज्यावेळेला तुम्ही मेन जो ढाचा आहे आरक्षणाचा, तो जर तुम्ही तिथे मोडताय, जेव्हा तुमच्याकडे त्याची हे नसताना, शक्ती नसताना राज्यांकडे, तर तो त्याचं काय म्हणजे किंमत नाही आहे. परभणीचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी 2 दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं की मराठा आंदोलनाचा या निवडणुकीमध्ये मला फटका बसलाय असं मला जाणवतंय.
खरं तर महादेव जानकर यांनी जे मध्यंतरी एक भूमिका स्पष्टपणानं भूमिका जाहीर केली होती की मराठा आंदोलनाच्या विरोधात आम्ही कधीही नव्हतो आणि कधीही असणार नाही, मराठा आरक्षणाच्या विरोधात आम्ही कधीही असणार नाही, असं त्यांनी उघडपणाने स्टेटमेंट केलेलं आहे. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये पण ही भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे, व्यासपीठावर जाहीर भूमिका स्पष्ट केलेली आहे. तरी सुद्धा त्यांना वाटतं की मराठा आंदोलनाचं जे काही महाराष्ट्रामध्ये झालं त्याचा मला फटका बसलेला आहे, ते त्यांनी तिथं ग्राउंडमध्ये त्यांना जाणवलेलं आहे. तर असा तुम्हाला स्पेसिफिक असे काही मतदारसंघ जाणवतात का जिथं तिथं कुणी असेल, म्हणजे महायुतीचा उमेदवार असू द्या किंवा महाआघाडीचा असू द्या, कुणाचाही तिथं त्यांना फटका बसलाय असं काही तुम्हाला मतदारसंघ सांगता येतील का? आता जानकरांच्या बद्दल तुम्ही सांगितलं, हे जानकर 3 दिवसापूर्वी सांगत होते की माझ्या सहित त्यांनी अजून 3-4 उमेदवारांची अशी नावं घेतली, हे सगळे निवडून येणार. आणि आज ते बोलतात की मला बसलाय. हेच जानकर 2014 मध्ये बारामतीमध्ये निवडणूक लढवली, तिथे उपोषणाला बसले धनगरांच्या एसटी आरक्षणासाठी. आहेत ते मूळचे सांगलीचे, तिथे बसले, तिथे निवडणूक लढवली, ते हरले. त्याच्यानंतर आता ते परभणीमध्ये उभे राहिले आहेत. आता ते हे जे दोन्ही मतदारसंघांची निवड आहे, हे ते जेव्हा तुम्ही जर कागदावरती बघाल ते मराठा बहुल मतदारसंघ आहेत. आणि याच्या आधी, ह्या निवडणुकीच्या आधी ते छगन भुजबळांच्या पाया पडत होते स्टेजवर जाऊन. ओबीसी त्यांचं जे काही एल्गार मेळावे चालू होते त्यावेळेला. मग हे कसे आता ते बोलतात की आम्ही मराठा विरोधात नाही? मग प्रत्येक मेळाव्यात तर ते अग्रस्थानी होते आणि मराठा विरोधात भूमिका मांडत होते, जरांगे विरोधात बोलले सुद्धा आहेत ते. जरी ते यांच्या व्यासपीठावर भुजबळांचे गेलेले असले तरी सुद्धा त्यांनी आपली भूमिका त्यावेळेला पण जाहीर केलेली होती की आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही, ही भूमिका त्यांनी त्यावेळेलाही जाहीर केलेली होती. पण त्यांना फटका बसाय. पण आपला म्हणजे मूळ प्रश्न आपला असा आहे की जसा परभणीमध्ये असं त्यांना वाटतं की तिथं आम्हाला फटका बसतोय, असे काही मतदारसंघ तुम्ही सांगू शकाल की इथं बाबा ह्या मतदारसंघांमध्ये महायुतीच्याच, आपण बोलू थेटपणानं की महायुतीच्या उमेदवारांना फटका बसेल? मला तर असं वाटतं, मराठवाड्यामध्ये 8 मतदारसंघ येतात. मराठवाडा विभागामध्ये 8 जिल्ह्यात 8 लोकसभा आहेत. त्या 8 मध्ये 7 मध्ये भाजप म्हणजे भुईसा पाडवणार. हे माझं कॅल्क्युलेशन आहे. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे तुम्ही आलात तर जसे बारामती, कोल्हापूर, सोलापूर, त्याच्यानंतर तुमचं सांगली, हे शिरूर जिथून आम्ही येतो, जुन्नर, आंबेगाव वगैरे, ते सगळे मतदारसंघ. आणि हे सगळे मराठा बहुल मतदारसंघ आहेत. आणि जे मी तुम्हाला सांगतोय, उमेदवारी सगळे मराठाच आहेत. हा, उमेदवार सुद्धा सगळे मराठा आहेत. तर तसं बघायला गेलं तर सगळ्या पक्षांनी मराठात दिलेले आहेत. म्हणजे भाजपने पण दिलेले आहेत, एकनाथ शिंदेने किंवा राष्ट्रवादीने, काँग्रेसने, असे त्यांनी पण त्या पद्धतीने. तर हे जे असे मतदारसंघ आहेत ना, इथे पण तुम्हाला फटका जाणवणार आहे. कारण बाकी मग थोडंसं उत्तर महाराष्ट्रामध्ये कसं आहे, त्यांचं थोडंसं कॅडर हे ते तिथे थोडासा कमी जाणवेल किंवा तिथे त्यांना थोड्या प्रमाणात फायदा व्हायची शक्यता आहे. आणि शहरी भागामध्ये वेगळं राजकारण आहे, तिथे जातीचं वगैरे नाही, इथे तर धार्मिक राजकारण चाललेलं आहे. त्यामुळे असा मिक्स इफेक्ट. पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हा 100% भाजपसाठी नुकसानदायक आहे. तर महाराष्ट्रातील एकूण मराठा आंदोलनाची स्थिती आणि मराठा आंदोलनाचा लोकसभा निवडणुकीवरचा परिणाम या संदर्भात आपण आज प्रदीप काशीद सरांशी चर्चा केलेली आहे. तर याच्यातून एक दिसतंय की या मराठा आरक्षणाचं आंदोलन जे झालं महाराष्ट्रामध्ये, या आंदोलनाचा सत्ताधारी म्हणून महायुतीच्या उमेदवारांना फटका बसेल असं साधारणतः त्यांचं निरीक्षण सांगतंय. याचा काय नेमका परिणाम आहे, काय एकूण जे काही घडलेलं आहे या सगळ्या पाठीमागं, तर ते आपल्याला 4 जून रोजी निश्चितपणानं स्पष्टपणानं पाहायला मिळेल.